नमस्कार, आपण पाहताय IBN लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. गेल्या 3 दिवसांपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आपण पाहताय आमचा खास कार्यक्रम फडणवीस सरकारचं प्रगती पुस्तक. खरंच प्रगती केले का या सरकारनं? कारण या सरकारला सत्तेत येऊन 3 वर्ष पूर्ण झाली असं हे सरकार आहे. गेल्या 3 वर्षांच्या काळात या सरकारनं असं नेमकं काय केलं ज्याच्यामुळे लोकांना वाटतंय की या सरकारच्या कामाबद्दल आम्हाला विश्वास आहे? लोक सोशल मीडियावर जसं म्हणतात तसा विश्वास हरवलाय. फडणवीस सरकारचं हे प्रगती पुस्तक कसं आहे हे तपासण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि याच्याच करता आम्ही हंसा रिसर्चच्या बरोबर एक सर्वेक्षण केलं महाराष्ट्रभरातनं आणि त्याच्या या सर्वेक्षणातले पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. यात सर्वसामान्यांच्या दृष्टीने, पायाभूत सोयीसुविधांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न पाहूयात तुमच्या स्क्रीनवर. काय म्हणणं आहे लोकांचं? मिहानसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी आधारित उद्योगांना चालना मिळेल का? याबद्दल लोकांना जेव्हा मतं मागितली तेव्हा लोकांनी काय मत नोंदवलं आपण पाहूयात. साधारण 31% लोकांनी असं म्हटलेलं आहे की ते समाधानी आहेत. अल्पसमाधानी आहेत म्हणजे थोडेसे समाधानी आहेत 29% लोक. सुधारणा व्हावी असं वाटतं 8% लोकांना. तर असमाधानी, पूर्णपणे आम्ही असमाधानी आहोत असं म्हटलेलं आहे 9% लोकांनी. तर आम्हाला माहीत नाही, या विषयाबद्दल आम्हाला फार काही मत व्यक्त करायचं नाही असं म्हटलेलं आहे 23% लोकांनी. आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. तो अर्थातच सरकारनं अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असा दावा केला की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सोय आणि सुविधा होईल. यामध्ये सातबाराचे उतारे प्रामुख्यानं जे आहेत त्यांचाही समावेश आहे. काही ठिकाणी ते मिळू लागलेत, काही ठिकाणी त्यात तांत्रिक अडचणी सुद्धा आहेत. आणि या संदर्भात आम्ही जेव्हा लोकांना विचारलं की जी कागदपत्र आहेत जमिनीची ती तुम्हाला ऑनलाईन मिळतात का, काय म्हटलंय लोकांनी पाहूया. समाधानी आहेत 45% लोक, अल्पसमाधानी थोडेसे समाधानी आहेत 33% लोक. 9% लोकांना असं वाटतंय की ठीक आहे, काम सुरू आहे मात्र त्याच्यातनं सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. तर असमाधानी आहेत 5% लोक. तर 8% लोकांचं असं म्हणणं आहे असं काही आहे का, आम्हाला काही या संदर्भात माहितीच नाही. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातला खरं तर महत्त्वाचा आहे. कारण राज्य सरकारनं असा दावा केला की राज्यातल्या अनेक शाळांची सर्व प्रकारची माहिती आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पालकांना, विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. आणि या संदर्भात लोकांनी काय मतं व्यक्त केलेत? कारण याचा शहरी भागात तर काही ना काही प्रमाणात उपयोग होतो, मात्र ग्रामीण भागात होतोय का? तर 53% लोकांना असं वाटतंय की ठीक आहे, आम्ही समाधानी आहोत हे जे काही सगळं आहे प्रकार त्याबद्दल. सुधारणा व्हावी असं वाटतं, थोडेसे समाधानी आहेत 32% लोक. सुधारणा व्हावी असं वाटतं साधारण 8% लोकांना. आणि माहीत नाही असे आहेत 3. तर असमाधानी आहेत, एकूणच या योजनेच्या बद्दल असमाधानी आहेत अशांचं प्रमाण आहे 4%. त्यामुळे ही आकडेवारी शैक्षणिक विभाग त्या अर्थानं आणि सरकारनं केलेल्या वेगवेगळ्या सोयी सुविधा यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. पुढचा एक प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातला. राज्य सरकारनं असा दावा केला की आम्ही 1000पेक्षा जास्त पोलीस स्थानकं जी आहेत ती ऑनलाईन केले. त्यामुळे तुम्ही नोंदवलेल्या तक्रारी, तुम्हाला तक्रारी ज्या नोंदवायच्या त्याचं पुढे काय झालं या सगळ्याची माहिती तुम्हाला सहजीपणे उपलब्ध आहे. आणि पोलीस स्थानकं सुद्धा एकमेकाला जोडली गेलेत. कारण आता FIR सुद्धा अनेकदा तुम्ही बघितलं असेल तर कॉम्प्युटरवर हा टाईप केला जातो. या संदर्भात आम्ही जेव्हा नागरिकांचं मत जाणून घेतलं, कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 47% नागरिकांनी असं म्हटलंय. बघा का, 47% नागरिक असं म्हणतात की या ऑनलाईन पोलीस स्टेशनचा, या सुविधेचा, पोलीस स्थानकं एकमेकांना जोडण्याचा आम्हाला काही ना काही प्रमाणात निश्चितपणे उपयोग होतोय. तर 33% लोक हे थोडेसे समाधानी आहेत. मात्र त्याचबरोबर 10% लोकांना असं वाटतंय महाराष्ट्रातल्या की यामध्ये आणखीन सुधारणा होण्याची गरज आहे. कारण काही ठिकाणी लाईट नाहीत, काही ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क नाही आणि त्यामुळे यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. आणि जे खरं तर स्वाभाविकही आहे. असमाधानी आहेत 5% लोक. तर आणखीन अतिरिक्त 5% लोकांनी असं म्हटलंय की अशा प्रकारचे ऑनलाईन पोलीस स्टेशन खरंच आहेत का? नाहीत. कारण कदाचित ज्या भागातल्या लोकांनी याला उत्तरं दिली त्यांना असं वाटत असेल की त्या भागात कदाचित अशी सुविधा नसेल. पुढचा प्रश्न आम्ही विचारला तो मोठ्या शहरांच्या संदर्भातला. केवळ मुंबईच नाही, जी राज्याची राजधानी आहे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारखी मोठी शहरं सरकारनं असं ठरवलं की आपण वायफाय करायची. कारण सरकार हायफाय आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात त्याचा उपयोग होतोय का? कारण मुंबईतली अनेक रेल्वे स्थानकं सुद्धा आता इंटरनेटवर आहेत, फ्री वायफाय उपलब्ध आहे. आणि या संदर्भात लोकांनी जी मतं नोंदवलेत ही सगळी मतं तुमच्या समोर आहेत, तुम्ही पाहू शकता. 51% लोकांना असं वाटतंय की येस, प्रामुख्यानं ही शहरी भागातली लोक आहेत 51% मत नोंदवणारी. मात्र 36% लोक हे अल्पसमाधानी आहेत या सगळ्या संदर्भात. आणि यामुळेच 8% लोकांना असं वाटतंय की याच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा व्हायला हवी. असमाधानी
लोक आहेत, साधारण 4% या सर्वेक्षणात सहभागी झालेली, तर 2% लोकांना याच्याबद्दलची माहिती नाही. एसटी बससुद्धा वायफाय आणि खायफाय करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं आणि परिवहन मंत्र्यांनी केला होता. काही ठिकाणी त्याला यश मिळालं आहे, मात्र बऱ्याचशा ठिकाणी त्याला यश मिळालेलं नाही आहे. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विद्यार्थ्यांच्या संदर्भातला, तो म्हणजे सरकारनं विविध प्रकारच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्यातच SC, ST, OBC अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या करताच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात केली. मराठा मोर्चानंतर त्याला काही आणखीन एलिमेंट जोडले आणि अधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही शिष्यवृत्ती कशी पोहोचेल याचाही सरकारनं प्रयत्न केला. या एका महत्त्वाच्या प्रश्नाचा आम्ही ढांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी जी मतं नोंदवलेत ती तुमच्या समोर आहेत TV स्क्रीनवर. 41% लोकांना असं वाटतंय की आम्ही समाधानी आहोत, कारण बऱ्याचशा ठिकाणी पैसे मिळत आहेत, कदाचित असं लोकांना वाटत असेल. मात्र त्याच वेळेला अल्पसमाधानी असणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते 36% आहे. यानंतर सुधारणा व्हावी असं वाटतंय 11% लोकांना, आणि त्यात खरंच थोडीशी आणखीन सुधारणा होण्याची गरज आहे. काही ठिकाणी पैसे फार विलंबानं मिळतात, काही वेळेला आधी भरायला लागतात आणि मग ते मिळतात, तर असं व्हायला नको. विद्यार्थ्यांचं, लोकांचं असं म्हणणं आहे की ते वेळेत मिळायला हवं. तर याच्याबद्दल माहीत नसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते 5%च्या घरात आहे. एक या सगळ्या सर्वेक्षणातला आजचा शेवटचा प्रश्न, तोही तितकाच महत्त्वाचा आहे जरी शेवटचा असला तरी, तो म्हणजे एकूणच सामाजिक न्याय सबलीकरण या संदर्भात गेल्या 3 वर्षात राज्य सरकारनं अनेकविध योजनांची घोषणा केली आणि अशा अनेकविध योजनांच्या घोषणांची अंमलबजावणी नेमकी कशी झाली आहे. महाराष्ट्रातली जनता खरंच समाधानी आहे का? आपण पाहूयात. तुमच्या समोर TV स्क्रीनवर या संदर्भातलं सर्वेक्षण आहे. लोकांनी काय मतं नोंदवले? 53% लोकांना असं वाटतंय की आम्ही समाधानी आहोत. 32% लोक याच्याबद्दल थोडेसे समाधानी आहेत, तर 8% लोकांना असं वाटतंय, ही सगळी आकडेवारी तुम्ही पाहतात, 8% लोकांना वाटतंय की नाही, याच्यात खरंच सुधारणा व्हायला हवी, जे आहे ते आत्ता पुरेसं नाहीये, अधिक विद्यार्थ्यांना आणि वेळेत त्यांची जी काही फी आहे, शुल्क माफी आहे ती मिळाली पाहिजे. 4% लोक पूर्ण असमाधानी आहेत आणि माहीत नाही असं म्हणणाऱ्यांची जी आकडेवारी आहे तर ती आहे 3%. म्हणजे एकूण जर का आपण हा सगळा विषय पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की राज्य सरकार हे 50-50च्या जवळपास आहे. कारण असमाधानी, पूर्ण असमाधानी आणि माहीत नाही अशांची जर का आपण नीट आकडेवारी बघितली तर ती सुद्धा थोडी नाही तर बऱ्यापैकी आहे. आणि यानंतर एक महत्त्वाचा आपण रिपोर्ट पाहणार आहोत. आज आपल्यासोबत असणार आहेत राज्याचे कृषी मंत्री आणि त्याच संदर्भातच पांडुरंग फुंडकर अर्थातच. आणि मी आत्ता 1 सेकंदभर थांबलो तो अशा करता की अनेकांना महाराष्ट्रात असं वाटतं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत बरं, आणि मग सगळेच जण आश्चर्यचकित होतात, एक दुसऱ्याकडे 1 सेकंदभर बघतात. तर हे पांडुरंग फुंडकर यांना 1.5 वर्षाचा जो कालावधी मिळाला, कशा प्रकारे त्यांची कामगिरी राहिली, आपण एक धावता आढावा पाहूया. पांडुरंग फुंडकर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष. ते सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत याबद्दल लोकांमध्ये कदाचित काहीसा संभ्रम असू शकतो. कारण शेतकरी आत्महत्या, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, फवारणी करताना शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू या सगळ्या कृषी विषयाशी संबंधित घटनांच्या वेळेला कोणाची उपस्थिती जाणवली पाहिजे? अर्थातच या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, कृषी मंत्र्यांची. पांडुरंग फुंडकर यांनी कृषी मंत्री पदाची धुरा हातात घेऊन साधारण 1.5 वर्ष होत आहे. पण महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांची सक्रियता फारशी जाणवलेली नाही. यापूर्वी 3 वेळेला केंद्रात बुलढाण्याचं प्रतिनिधित्व केलेले फुंडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा फारसे सक्रिय नव्हते. संघटना किंवा श्रेष्ठींनी दिलेलं काम इमाने इतबारे करण्यात त्यांचा हातखंडा. पण एखादं काम अंगावर घेऊन इरेला पेटून करणं हे फुंडकरांच्या स्वभावातच नाही बहुधा. राज्यात जेव्हा तुरीच्या डाळीच्या तुटवड्याचा विषय गाजत होता तेव्हा सुद्धा पांडुरंग फुंडकर हे नागरी पुरवठा मंत्री बापट यांच्या समवेत परदेश दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला तोंड द्यावं लागलं. मुलाच्या लग्नाचा विषय असो त्यावरही टीका झालीच. विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन पुन्हा आदेश काढला. हे सगळं सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचार करायला लावणार आहे. पांडुरंग फुंडकर यांना अद्याप काम करण्यासाठी मिळालेला वेळ तसा कमी आहे. पण राहिलेली 2 वर्ष जर का त्यांनी जीवाचं शेत केलं तरच कृषी मंत्री म्हणून पांडुरंग फुंडकर थोडाफार प्रभाव पाडू शकतील. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.
तेव्हा राज्याचे कृषी मंत्री आहेत पांडुरंग फुंडकर आणि ते 8 वाजता बेधडकमध्ये आपल्या सोबत असणार आहेत. आपण त्यांना थेट काही प्रश्न विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत औरंगाबादला. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कसे आहेत कृषी मंत्री. छोटासा ब्रेक घेऊया. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहात फडणवीस सरकारचं प्रगती पुस्तक आणि आता आपण जाऊयात थेट आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे जे औरंगाबादला आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत आहेत अनेक शेतकरी. सिद्धार्थ, खरंच कृषी मंत्री म्हणून पांडुरंग फुंडकर यांच्याकडे महाराष्ट्रातले आणि प्रामुख्यानं मराठवाड्यातले शेतकरी कसे बघतात? काय दुःख आहेत अजून त्यांची? गेल्या 1.5 वर्षात काही पुरे पडलेत का फुंडकर? मिलिंद बरोबर आहे. हे सरकार स्थापन झालं मुळात त्यावेळेस त्यांच्यासमोर एकमेव आव्हान होतं की मराठवाड्यातलं दुष्काळ आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झपाट्याने झाल्या त्या कशा रोखायच्या हे एक मोठं आव्हान होतं आणि त्यानंतर आता शेवटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या. याला एकमेव कारण आहे निसर्ग. कारण परतीचा पाऊस चांगला झाला आणि रब्बीची पेरणी झाली, खरीपही चांगला हाती आलाय. एकंदरीतच काय वाटतं कृषी मंत्र्याबद्दल, काय वाटतं या सरकारबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत धोरडे पाटील आहेत ज्यांनी शेतकरी संपाची बीजं औरंगाबादमध्ये रुजवली. पाटील, काय म्हणाल फुंडकर साहेबांबद्दल? तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, एकंदरीत कृषी धोरणाबद्दल? मुळात म्हणजे या सरकारबद्दल एक धोरण असं आहे की ज्यावेळेस शेतकऱ्याकडं माल पिकतो त्यावेळेस सरकारचं शेतकऱ्यांकडे एकदम दुर्लक्ष असतं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. कांद्यामध्ये ज्यावेळेस कांद्याला भाव नसतो त्यावेळेस कुणी त्याची दखल घेत नाही, पण ज्यावेळेस कांद्याचे रेट वाढतात त्यावेळेस त्या अधिकारी, जिल्हा अधिकारी त्या व्यापाऱ्यांवरती प्रेशर आणतात की बाबा भाव का वाढतं, एवढ्या दरामध्ये काय घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यावर प्रसंग ओढतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे कुणी बघायला नसतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, सध्या सोयाबीन, मका, मूग याची खरेदी शासनाने सुरू केली. मकाची तर नाही केली सुरू अजून, पण सोयाबीन आणि मुगाची केली. सोयाबीन राज्यामध्ये जवळपास 40 लाख हेक्टरवर यावर्षी पेरणी झालेली. उत्पादनही त्याच प्रमाणामध्ये तेवढं होणार आहे. मला फुंडकर साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब, जर आपण 1 लाख टन जर सोयाबीन घेणार असाल तर हे कसं बसतं? मुगामध्ये आपण हेक्टरी 1.5 टन सांगितलंय. 1.5 टन कोणत्या कॅल्क्युलेशनमध्ये हो साहेब? हेक्टरी 2.5 एकराला 1.5 टन कसं मूग बसेल? हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. फुंडकर साहेब, यावरती आपण जे निर्णय घेतात आम्ही तुमच्या निर्णयाचे स्वागत करतो. कदाचित आम्ही शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतोय, पण तुमचे सर्व निर्णय जे आहेत ते सर्व मुंबईमध्ये होतात. खाली ग्रासरूट लेवलला तुम्ही एकदम झिरो आहात. शेतकऱ्यांपर्यंत, तळागाळापर्यंत तुमचे निर्णय अजिबात पोहोचत नाही. तुमचं काय म्हणणं? एकंदरीतच कृषी मंत्र्याबद्दल तुमचं काय? कृषी मंत्र्यांनी पीक विम्यासंदर्भात जे धोरण आहे शासनाचं त्याच्यात खूप काही त्रुटी राहून गेलेले आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत. तरी त्यासाठी काही सुधारणा करणं गरजेचं आहे, तर त्या केल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. काय सुधारणा झाल्या पाहिजे? आता त्याच्यात खाली शेतकऱ्यांचं एक तर पर्जन्यमापक यंत्र कुठंही कोणत्याही गावात सुस्थितीत नाही आणि दुसरी गोष्ट अधिकारी, पीक विमा कंपनीचे कर्मचारी हे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. शेतकऱ्यांनी जर फोन केला, एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याच्याबद्दल फोन उचलत नाही किंवा त्याचा रिस्पॉन्स देत नाही. तरी त्याचे कुठंतरी हे दखल घेतली पाहिजे. पंचनामे हवे, त्याचे दस्तावेज. तुमचं काय? या शासनाचे वर निर्णय चालू आहे पण ग्राउंड लेवलला काहीच नाही. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2016ला गोदावरीला महापूर येऊन गेला. त्या शेतकऱ्याला जे शासनाकडून अनुदान भेटतं नुकसान भरपाईचं ते अद्याप 1 रुपया मिळालेला नाही. ज्यांनी विमे भरले होते त्यांना ठीक आहे मिळालं, पण ज्या शेतकऱ्यांनी भरलेले नाही असे आमच्याच वैजापूर तालुक्यात 17 गाव आहे. असं गोदावरीला बरेचसे गाव आहे. तर मग हे निर्णय वर झाले पण खाली काय नाही ना. अच्छा, अंमलबजावणी होत नाही किंवा मंत्र्याचं लक्ष नाही. माझ्यासोबत ज्ञानोबा मुंडे आहेत, किसान सभेचे मराठवाडाचे अध्यक्ष आहेत. दादा, आता बघितलं तुम्ही की महाराष्ट्राचे अध्यक्ष, तुम्ही बघितलं की फुंडकर साहेब असतील किंवा सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी आजही आहे. तुम्ही काय याचं समर्थन करा? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला 3 वर्ष झाली. या 3 वर्षामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळानं आणि त्यांनी अत्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतले. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचं आजपर्यंत केलेल्या कामाचं त्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो. त्या पाठीमागची भूमिका अशी आहे की शेतकऱ्याला पाहिजे काय? एक तर शेतकऱ्याला पाणी पाहिजे त्याच्या शेतीकरता, आणि दुसरं त्या शेतीला जिथं पाणी असेल तिथं विजेची व्यवस्था पाहिजे. या सरकारनं या दोन्ही बाबतीत
आत्ता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं ज्या पद्धतीनं निर्णय घेतले आणि साधारणपणे 4,19,000 कामं या राज्यामध्ये केली, 3,000 कोटी अंदाजे खर्च करून, आणि जवळपास 11,000-11,500 गावं म्हणजे दुष्काळ मुक्त केली. हा निर्णय काही साधा नाही. यापूर्वीच्या सरकारनं सुद्धा अशा प्रकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णयाच्या संदर्भात बराच प्रयत्न केला, पण इतक्या कमी पैशामध्ये 3,000 म्हणजे 2,936 कोटी रुपयाच्या इतक्या कमी पैशामध्ये साधारणपणे 11,000 गावं 11,500 गावं दुष्काळमुक्त करणं ही काही साधी बाब नव्हती. पण युद्ध पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं हा निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा घेतला, त्याच पद्धतीनं शेतीला लागणाऱ्या पाण्याला विजेच्या संदर्भात बी सौर ऊर्जेचे पंप असतील किंवा वीज जोडण्या असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने या सरकारनं तशा पद्धतीनं शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विजेचा वापरसुद्धा तशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांना वीज जोडणी करून दिली. यासोबतच या सरकारनं कर्जमुक्ती केली. शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक वर्षापासूनचं कर्ज होतं, ते कर्ज माफ करा असं अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. साधारणपणे 34,022 कोटीचं कर्ज या सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केलं आणि 70 लाख शेतकरी 70 ते 75 लाख शेतकरी याच्यामुळं कर्जमुक्त होणार आहेत. साधारणपणे 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज, पहिलं तर या एका माणसाला 1.5 लाखापर्यंत कर्ज असलं तर माफ करावं अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. पण सरकारच्या ज्यावेळेस लक्षात आलं की काही ठिकाणी 1.5 लाख एकाच घरातल्या 4 माणसांकडं मिळून सुद्धा 1.5 लाख होत नाही, त्यावेळेस मग सरकारनं असा निर्णय घेतला शेतकऱ्यांना मदत करण्याकरता की त्या कुटुंबातलं 1.5 लाखपर्यंत जे काही सदस्य असतील त्यांचं कर्ज जर 1.5 लाखाच्या आत असेल तेही कर्ज माफ करावं. हा मोठा निर्णय होता. कर्जमाफीबद्दल तुम्ही 1 मिनिटात काय सांगा? कर्जमाफीबद्दल एक तर कालचीच डेडलाईन होती, आज 1 तारीख आहे. काय असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळान मर्यादा असते. आता शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. ज्या शेतकऱ्याने आशेने बघितलं की मला कर्जमाफी मिळणार आहे, पण ती जर वेळेवर मिळाली नाही, ज्या शेतकऱ्याला परत एकदा कर्ज घ्यायचं होतं, रब्बीसाठी जे कर्ज घ्यायचं होतं, त्या शेतकरी हा लेट झाल्यामुळं, सरकारच्या धोरणाच्या चुकीमुळं, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं हे शेतकऱ्याला याचा निश्चित फटका बसणार आहे. निश्चित फटका बसणार आहे. मिलिंद, बघितलं आपण समर्थनाच्या बाजू बघितल्या, विरोधातल्या बाजू बघितल्या. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, कारण मी ग्रामीण भागामध्ये खूप फिरतो. जलयुक्तचा फायदा दिसतोय, कारण पाणी बऱ्यापैकी साचलेलं आहे आणि कर्जमाफीचा सरकारचा उद्देश तर चांगला आहेतच आहे, कारण विरोधक जरी विरोध करत असले तरी उद्देश चांगला आहे. मात्र मधली फळी जी आहे कुठेतरी सरकारला सहकार्य करताना दिसत नाही. याद्या गहाळ करणे, याद्या चुकीच्या करणे, म्हणजे सरकारचा उद्देश चांगला असूनही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून शेतकऱ्यांचा हा आक्रोश. मिलिंद, नक्कीच. म्हणजे सिद्धार्थ, थोडक्यात असं म्हणता येईल की काही निर्णय सरकार चांगले करत आहे, मात्र त्या निर्णयांची जी गती आहे ती कमी आहे आणि निर्णय झाल्यानंतर ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची जी गती आहे ती कदाचित आणखीन कमी आहे. बघूयात पुढच्या 2 वर्षात जे आहेत कृषी मंत्र्यांच्या करता कशा पद्धतीनं ते काम करतात. तुर्तास सिद्धार्थ आणि तुझ्याबरोबरचे जे सर्व सहकारी होते शेतकरी बंधूंना रामराम. तेव्हा आपण पाहिलं या प्रगती पुस्तकामध्ये काही मंत्री थोडेसे प्रगती करताना दिसत आहेत, तर काही मंत्री मात्र लाल रेषेच्या जवळ आहेत का हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारचं हे प्रगती पुस्तक IBN लोकमतवर तुम्ही पाहणार आहात रोज संध्याकाळी 7:30 वाजता. पाहत राहा IBN लोकमत.